नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तुमच्यासाठी इयत्ता 8वी पाठ 11वा शेती आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे, फक्त मराठीतूनच. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. नंबर 1, शेतीवर परिणाम करणारे घटक सांगा. उत्तर: शेतीवर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे: सुधारित बियाणं, कीटकनाशके, सिंचनाच्या सुधारित सुविधा, ठिबक सिंचन प्रणाली, फवारा सिंचन प्रणाली, खतं, कृषी यंत्र इत्यादी. नंबर 2, शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी सरकारला काय मदत करते? उत्तर: प्रसिद्ध गुजरात सरकार रेडिओ, टेलिव्हिजन, वृत्तपत्र, डी किसान चॅनल, मोबाईलवर किसान, SMS, टोल फ्री क्रमांक 1800 180 1551, किसान कॉल सेंटर, सरकारी शेतकरी वेब पोर्टल, खेडूत आणि मोबाईल ॲप्स याद्वारा शेतकऱ्यांना सतत अद्ययावत माहिती, नवीन माहिती, मार्गदर्शन पुरवते. नंबर 3, गुजरातमध्ये मुख्य कोणकोणती पिकं घेतली जातात? उत्तर: गुजरातमध्ये घेतली गेलेली प्रमुख पिकं बाजरी, गहू, ज्वारी, भुईमूग, कापूस, ऊस, तंबाखू इत्यादी, आंबा, केळी, चिकू, पपई, स्ट्रॉबेरी, नारळ इत्यादी, फळं, कडधान्ये जसे की चणे, मूग, मठ, उडद, तुवर इत्यादी आणि मिरची, जिरं, बडीशोप, इसबगोल इत्यादी. नंबर 4, शेतीचे प्रकार कोणकोणते आहेत? उत्तर: शेतीचे प्रकार निर्वाह शेती, स्थलांतरित शेती, सधन शेती, कोरडी शेती, ओली शेती, बागायती शेती. नंबर 5, वनस्पतीजन्य कीटकनाशकांमध्ये कोणत्या वनस्पतींचा उपयोग केला जातो? उत्तर: कडुनिंब, करंज, महुडा, तुळशी, रतनज्योत, पुदिना, कारले, तंबाखू, शेवंती इत्यादी भाजीपाला कीटकनाशकांमध्ये वापरतात. 6, फरक स्पष्ट करा. बागायती शेती आणि सधन शेती. उत्तर: बागायती शेती बागेच्या पद्धतीने काळजी घेऊन केलेल्या लागवडीला बागायती शेती असं म्हणतात. 2, त्यामध्ये बागायती पिके आणि फळांची लागवड केली जाते. सधन शेती. नंबर 1, सिंचन सुविधा, उच्च दर्जाचे बियाणं, नवीन शेती तंत्रज्ञान, रासायनिक खतं, कीटकनाशके, विविध प्रक्रिया यंत्र इत्यादींचा वापर करून केलेल्या शेतीला सधन शेती म्हणतात. 2, हे प्रामुख्याने नगदी पिकांसह लावले जाते. 7, सेंद्रिय कीटकनाशकांमध्ये काय वापरले जाते? उत्तर: जीवाणू, विषाणू, बुरशी, कृमी आणि वनस्पती आधारित जैविक कीटकनाशकांमध्ये कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जातात. त्यांना बॅक्टेरिया वाटा सुमारे 90% आहे. 8, गुजरातचा भरूच जवळ असलेला कोणता प्रदेश लांब धाग्याच्या कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर: गुजरातमधील भरूच जवळ कानम लांब मुख्य कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. प्रश्न दुसरा, खालील पर्यायातून योग्य पर्याय शोधा आणि लिहा. नंबर 1, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शेतीची उत्पादकता कमी असते? बी, स्थलांतरित. नंबर 2, वनस्पतीजन्य कीटकनाशकांमध्ये कोणत्या वनस्पतीचा उपयोग होत नाही? डी, मांजरींचा टोप. 3, एरंडीच्या उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? बी, भारत. 4, गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? ए, पंजाबला. प्रश्न तिसरा, कारणे द्या. नंबर 1, रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर नुकसानकारक आहे. उत्तर: रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मातीची गुणवत्ता कमी झाली आहे आणि जलप्रदूषण वाढले आहे. तसेच कृषी उत्पादनामध्ये कीटकनाशकांचा विषारी अवशेष सोडले जातात, ज्याचा मानवी आरोग्यावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होतो. मानव काही आजारांना बळी पडतो. त्यामुळे रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर हानिकारक आहे. नंबर 2, वेगवेगळ्या प्रदेशात विविध पिकं घेतली जातात. उत्तर: भूगोल, हवामान, मातीची विविधता आणि त्या प्रदेशातील पर्जन्यमानातील फरक या कारणांमुळे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी पिकं घेतली जातात. 3, सेंद्रिय कीटकनाशकांकडे कल वाढत आहे. उत्तर: जीवाणू आधारित सेंद्रिय कीटकनाशके हे एक प्रकारचे जठर विष आहे. त्यामुळे ज्या कीटकनाशकाला मारायचं आहे त्या कीटकांच्या जठरात जाणं आवश्यक आहे. पिकांवर जेव्हा सेंद्रिय कीटकनाशक द्रव्यांचे मिश्रण फवारण्यात येते तेव्हा सुप्त अवस्थेत असलेले जीवाणू अळीच्या अन्नासह तिच्या आतड्यात जाते आणि विषारी प्रोटीन अळीच्या आतड्यात आणि विशेषतः तोंडाच्या भागात अर्धांगवायू होतो व शेवटी अळी मरते. अशा प्रकारे सेंद्रिय कीटकनाशके कीटकांवर विविध रोग पसरतात. परिणामी त्या कीटकांचा नाश होतो. त्यामुळे पिकांमध्ये कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करण्याकडे कल वाढत आहे. नंबर 4, ठिबक सिंचन पद्धत ही शेतीमधील सर्वोत्तम सिंचन पद्धत आहे. उत्तर: ठिबक सिंचन पद्धतीत योग्य वापर केल्यास
नंबर 1, 40 ते 60% पाण्याची बचत होते. खतं आणि कीटकनाशक पाण्याबरोबर समान प्रमाणात वनस्पतीच्या मुळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे झाडांची वाढ, विकास जलद होतो. नंबर 3, 25% ते 30% खत बचत केली जाते. नंबर 4, मजुरांचा खर्च कमी होतो. 5, असमान जमिनीत चांगले सिंचन करता येते. 6, तण कपात केल्याने कीटकनाशके आणि मजुरांचा खर्च कमी होतो. नंबर 7, माती जलयुक्त नसल्याने कीड व रोग कमी होतात. 5, सुमारे 30% ते 35% विजेची बचत होते. 9, जमिनीत फक्त ओलावा राहिल्याने शेतीची कामे करणे सोपे जाते. वरील कारणामुळे ठिबक सिंचन पद्धती शेतीतील सर्वोत्तम सिंचन प्रणाली म्हणून बनली आहे. प्रश्न 4, संकल्पना समजवा. शेती, धान्य, तेलबिया, कडधान्य, फळं, भाजीपाला, फुलं इत्यादींची लागवड आणि पशुपालन यांचा समावेश असलेल्या प्राथमिक व्यवसायाला शेती म्हणतात. शेतीला कृषी असेही म्हणतात. नंबर 2, बागायती शेती. बागेच्या पद्धतीने काळजी घेऊन केलेल्या मशागतीला बागायती शेती म्हणतात. फळबागातील पिकांची लागवड अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे केली जाते. या शेतीमध्ये रबर, चहा, कॉफी, कोको, नारळ इत्यादी बागायती पिकं घेतली जातात. शिवाय सफरचंद, आंबा, संत्री, द्राक्ष, कारले, लिंबू, पेरू, बोर, खारेक, खलेला इत्यादी फळांची लागवड येथे केली जाते. नंबर 3, कोरडी शेती. जेथे पर्जन्यमान कमी असते तेथे सिंचनाची सोय ही कमी असते आणि पावसाळ्यात पाणी साठवलेल्या कपाट जमिनीत पाणी आटल्यानंतर शेती केली जाते, त्याला कोरडी शेती म्हणतात. ज्वारी, बाजरी आणि कडधान्य यासारखी कमी पाण्याची गरज असलेली पिकं येथे घेतली जातात. नंबर 4, आर्द्र शेती. ज्या भागात जास्त पाऊस पडतो आणि ज्या भागात सिंचनाची सोय असते अशा शेतीला आर्द्र शेती म्हणतात. या प्रकारच्या शेतीमध्ये कमी पाऊस असताना सिंचनाद्वारे वर्षभरात एकापेक्षा जास्त पिकं घेता येतात. येथे भात, ऊस, कापूस, गहू, भाजीपाला आदींची लागवड केली जाते. प्रश्न 5, रिकाम्या जागा भरा. गुजरात कापूस उत्पादनात भारतामध्ये प्रथम स्थानावर आहे. 2, सधन शेतीला व्यापारी शेती असेही म्हणतात. 3, गुजरातमधील भुईमुगाचे सर्वात जास्त उत्पादन जुनागढ जिल्ह्यात होते. नंबर 4, जगातील अंदाजे 50% शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. 5, कापसाची काळी जमीन रेगूर या नावाने पण ओळखली जाते. प्रश्न 6, यावर एक छोटी टीप लिहा. 1, सधन शेती. उत्तर, सधन शेती ही आधुनिक शेती पद्धतीत आहे. कुठे सिंचन चांगल्या सुविधांमुळे तिथला शेतकरी एका वर्षात एकापेक्षा जास्त पिकं घेऊन चांगले कृषी उत्पादन घेऊ शकतो. त्यामुळे त्यात सिंचन सुविधा, उच्च दर्जाचं बियाणं, नवीन शेती तंत्रज्ञान, रासायनिक खतं, कीटकनाशकं आणि विविध प्रक्रिया यंत्र आहेत वापरतात आणि अधिकाधिक उत्पादन मिळते. या प्रकारच्या शेतीला सधन शेती म्हणतात. या शेतीत नगदी पिकं घेतली जातात. त्याची प्रति हेक्टर उत्पादन जास्त आहे. परिणामी लागवडीखाली क्षेत्र वाढले आहे. सधन शेतीमध्ये आर्थिक उत्पन्न अधिक महत्त्वाचे असते, म्हणून त्याला व्यावसायिक शेती असेही म्हणतात. गुजरातमध्ये सुरत, वलसाड, आनंद इत्यादी जिल्ह्यांमध्ये ही शेती केली जाते. नंबर 2, शेतीचा विकास. उत्तर, देशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचा विकास होतो. अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नांशी जोडले आहेत. शेतीचा विकास विविध प्रकारे करता येतो. उदाहरणार्थ, पेरलेले क्षेत्र वाढून, पेरणी केलेल्या पिकांची संख्या वाढून, सिंचन सुविधा सुधारून, खतांचा वापर करून, जास्ती उत्पादन देणारे बियाणं आणि कृषी यंत्राचा वापर करून शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो. लोकांची अन्न सुरक्षा वाढवणे हे कृषी विकासाचे अंतिम ध्येय आहे. कृषी क्षेत्रातील सहकारी उपक्रमांच्या विकासामुळे शेतीचा विकास होण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड तसेच राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांद्वारा कृषी पतपुरवठा केला जात आहे. शेतीमाल साठवण्यासाठी देशाच्या विविध भागात गोदामांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि सध्या सरकार शेतकऱ्यांना रेडिओ, टीव्ही, टेलिव्हिजन, वृत्तपत्र, डीडी किसान चॅनल, मोबाईलवर किसान SMS टोल फ्री क्रमांक 1800-180-1551, किसान कॉल सेंटर, सरकारी शेतकरी वेबसाईट, ई-खेडूत, मोबाईल ॲप्स यासारख्या अद्ययावत माहिती आणि मार्गदर्शन पुरवत आहे. दरवर्षी कृषी मेळावे आयोजित करून या सर्व प्रयत्नातून हळूहळू शेतीचा विकास होत आहे. 3 नंबर, भात. उत्तर, भात हे जगाचे आणि भारताचे अत्यंत महत्त्वाचे आणि मुख्य अन्न पीक आहे. जगातील आणि भारतीय बहुतेक लोक अन्नासाठी तांदूळ वापरतात. भात पिकासाठी सुपीक माती व दमट हवामान आणि 100 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस आवश्यक असतो. भात पीक प्रामुख्याने पाणी साचलेल्या शेतामध्ये घेतले जाते. आपल्या शेतात सतत पाणी ठेवण्याऐवजी फवारा सिंचन पद्धत सिंचन करून कमी पाण्यात भात पीक वाढवता येते. भात शेतीमध्ये यंत्राचा वापर करता येत नाही, त्यामुळे त्याच्या लागवडीसाठी जास्त मजूर लागतात. भात उत्पादनात चीनचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारत, जपान, श्रीलंका इत्यादी प्रमुख भात उत्पादक देश आहेत. भारतामध्ये पश्चिम बंगाल,
तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, बिहार, ओडिशा इत्यादी प्रमुख धान उत्पादक राज्य आहे. गुजरातमध्ये भारताचे उत्पादन खेडा, वडोदरा, अहमदाबाद, सुरत, तापी, आणंद, वलसाड इत्यादी जिल्ह्यांमध्ये होते. नंबर 4. काळी जमीन. उत्तर. काळी माती चिकट व सुपीक असते. त्यात आर्द्रता शोषून घेण्याची आणि दीर्घकाळ टिकून ठेवण्याची क्षमता आहे. जसजसा ओलावा सुकतो तसतशी ती फुटते. काळी माती कापूस पिकांसाठी अतिशय योग्य असल्याने तिला कापूस काळी माती असे म्हणतात. त्याला रेगूर असेही म्हणतात. कापूस, जव, मोहरी, भुईमूग, तंबाखू आणि उडदासारखी कडधान्ये ही पिकं कालव्या जमिनीत घेतली जातात. 5. ठिबक सिंचन पद्धत. उत्तर. ठिबक सिंचन ही प्रकारची सूक्ष्म सिंचन प्रणाली आहे. ही सिंचन पद्धतीचा वापर केल्याने पाण्याची बचत होते आणि पोषक तत्व हळूहळू झाडाच्या मुळापर्यंत पोचतात. या प्रक्रियेचा परिणाम जमिनीच्या वरच्या पृष्ठभागापासून ते आतील मुळापर्यंत होतो. ठिबक सिंचन पद्धतीचा मुख्य उद्देश म्हणजे थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोचवणे, बाष्पीभवन कमी करणे. ठिबक सिंचन प्रणालीमध्ये व्हॉल्व्ह, पाईप, नळ्या आणि उत्सर्जकाच्या मिश्रणाचा वापर करून झाडांना पाणी दिले जाते. ड्रिपर लाईन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाईप्सद्वारा पाणी आणि पोषक घटकांचे वितरण या भागात केले जाते. त्यात ड्रिपर नावाच्या लहान युनिटचा समावेश होतो. प्रत्येक ड्रिपर पाणी आणि खतांमध्ये मिसळलेले थेंब सोडते. ते थेंब प्रत्येक झाडाच्या मुळाशी जातात. या सिंचन व्यवस्थेत यश तिची व्यवस्था, देखभाल आणि ती कशी चालवली जाते यावर अवलंबून असते. ही व्यवस्था योग्य प्रकारे व्यवस्थापित केल्यास सिंचन होत जाते. प्रश्न 7. खालील घटकात गुजरातच्या नकाशात आधारित. उत्तर. गहू, अहमदाबाद, पाटण, भावनगर, सुरेंद्रनगर. भात, सुरत, अहमदाबाद, पंचमहाल, डांग, तापी, दाहोद. बाजरी, बनासकांठा, साबरकांठा, कच्छ, अमरेली. 4. कापूस, सुरेंद्रनगर, राजकोट, वडोदरा, साबरकांठा, भावनगर. 5. भुईमूग, जुनागड, गिर सोमनाथ, राजकोट, अमरेली, भावनगर. 6. एरंडी, बनासकांठा, म्हैसाणा, पाटण, जुनागड, अमरेली, साबरकांठा, सुरेंद्रनगर, राजकोट.